येत्या काही महिन्यातच विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार असून या विधानसभा निवडणुकीत नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून प्राध्यापक नांगरगोंजे हे देखील इच्छुक आहे। उत्तम जनसंपर्क असलेले प्राध्यापक नांगरगोंजे हे काँग्रेसकडून नाशिक मध्यसाठी प्रबळ दावेदार असल्याची चर्चा सुरू आहे। काँग्रेस पक्षाची विचारधारा समाजाच्या प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवणाऱ्या, सामान्य माणसांचे प्रश्न सोडवणाऱ्या प्राध्यापक नांगरगोंजे यांची गुरुवारी गंगापूर रोड येथे स्नेह मेळाव्यात आयोजित करण्यात आला होता। यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते। मध्य विधानसभेसाठी उमेदवारी मिळावी अशा शुभेच्छा उपस्थितांनी व्यक्त केल्या। याप्रसंगी उपायुक्त कासार, प्राचार्य किशोर पवार, डॉक्टर भास्कर थोरात, इंजिनियर अहिरे, प्राध्यापक वाघ, प्राध्यापक पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। संबंध भारतामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये आदरणीय सोनिया गांधी, आदरणीय राहुल गांधी, आदरणीय प्रियंका गांधी, महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आदरणीय अण्णाभाऊ पटोले, बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार या लोकांनी जी मेहनत केलेली आहे आणि त्या मेहनतीमुळे संबंध महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस पक्ष हा पुढे आलेला आहे। 150 वर्षाची परंपरा असलेला हा पक्ष जेव्हा समाजामध्ये येतो त्यावेळेस असं वाटतं की गोरगरिबांचा कैवारी, गरिबांचा विकास, गरिबांचा ध्यास आणि गरिबांना समान न्याय देण्यासाठी जे काम ही पार्टी करत आहे ती पार्टी काम पुढे करत राहणार आहे। आमच्यासारखे सर्व तरुण कार्यकर्ते आज पार्टीमध्ये गेल्या 10 वर्षापासून ताकदीने काम करत आहोत आणि येणाऱ्या विधानसभेला नाशिकमध्ये आम्ही सर्व कार्यकर्ते मिळून नाशिकमध्ये आमचे आमदार निवडून आणणार आहोतच। नाशिक मध्येमध्ये मी बाळासाहेब थोरात आणि आदरणीय अण्णाभाऊ पटोले यांच्या आशीर्वादाने नाशिक मध्यसाठी मी उमेदवारी मागितलेली आहे। आमदार म्हणून काम करण्याची माझी स्वतःची इच्छा आहे। पार्टीने प्रेम केलं, पार्टीने आशीर्वाद दिले, पार्टीने मनापासून आशीर्वाद दिले तर आम्ही नक्कीच नाशिक मध्यमधून मी आमदार होण्यासाठी इच्छुक आहे, लढण्यासाठी इच्छुक आहे। आणि शेवटी पार्टी जो आदेश देईल तो आम्हाला आदेशानुसार असेल। पार्टीने कुठला जरी कॅन्डिडेट दिला तरीसुद्धा आम्ही आमचा निवडून कसा कॅन्डिडेट येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। पण स्वतः मी खूप ताकदीने उभा राहिलो आहे तर माझा जनसंपर्क, माझे मित्रपरिवार, माझे नातेवाईक, माझे समाजबांधव आणि काँग्रेस पार्टीला मानणारे अनेक वक्ते, अनेक विचारवंत आपल्याबरोबर आहेत। म्हणून मी स्वतः या यज्ञामध्ये होऊ घातलेल्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये HPT आरोग्य कॉलेजचा प्राध्यापक म्हणून, काँग्रेस पार्टीचा सरचिटणीस म्हणून आणि पार्टीचा सच्चा कार्यकर्ता म्हणून आणि आमच्या शहराचे अध्यक्ष आकाशजी छाजेड यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः मी एक ताकदीनं काम करून नाशिकमध्ये मतदारसंघ आपल्याकडे आणण्यासाठी, आपल्याकडे खेचून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे। आणि त्यासाठी मला नाशिक मध्यमधील बहुसंख्य लोकांची साथ लाभलेली आहे आणि पुढेही सर्व लोक माझ्याबरोबर राहतील। माझ्याबरोबर म्हणजे काँग्रेस पार्टीबरोबर राहतील का तर लोकांना विचार आवडलेला आहे काँग्रेस पार्टीचा आणि म्हणून ही काँग्रेस पार्टी आपल्याबरोबर आहे। म्हणून मी असं म्हणेल, काँग्रेस का हात गरीबों के साथ। आणि आम्ही सर्वांना विनंती करेल की आमचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेस पार्टीला मतदान करा। आणि स्वतः मी मध्यमधून इच्छुक असल्यामुळे माझा दावा असा आहे की 24 विधानसभेमध्ये नाशिक मध्येचा आमदार हा काँग्रेस पार्टीचाच असेल आणि यामध्ये आमचे पार्टीचे सर्व कार्यकर्ते, सर्व मित्रमंडळी, सर्व नेते मंडळी आमच्याबरोबर आहे। आणि पुनश्च एक बार जर पार्टीने मला संधी दिली तर संधीचं सोनं मी करून दाखवणार। आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर नांगरगोंजे हे या नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। त्यांचं आजपर्यंतची कारकीर्द पाहिली तर निश्चितपणे त्यांना ह्या सगळ्या मतदारसंघातील नागरिक आणि मतदार हे त्यांना निवडून देतील अशी 100% ग्वाही मी या सगळ्या आपल्या मित्रमंडळींतर्फे देतो। आणि त्यांना तिकीट जरी मिळालं तर आम्ही सर्वजण त्यांच्या ह्या यशासाठी अतोनात प्रयत्न करू, रात्रंदिवस प्रयत्न करू आणि त्यांना निवडून आणूच याची मी, आणि ते विशेष करून म्हणजे आम्ही ज्या विचाराचे आहोत काँग्रेस राष्ट्रवादीच्या त्या विचाराचे ते आहेत आणि म्हणून त्यांना आमचा होल हार्टेड असा पाठिंबा राहील, याच्यात कुठलेही मनात किंतु राहणार नाही हे मी आवर्जून सांगतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। मी म्हणजे एक रिटायर्ड सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफिसर आहे आणि ॲक्च्युली इथे मी कसं नेहमी इथे येत असतो आणि जे जॉगिंग ट्रॅक आहे सिनियर सिटीजन इथे सगळे जमतात आणि इथे आता काय झालं की आदिनाथ नांगरगोंजे सर जे आहे त्यांच्या आता मी असं एवढं क्रेडिट आहे की त्यांनी आत्ता सांगितले लोक लगेच जमले, म्हणजे त्यांचं क्रेडिट किती आपल्याला ते असं समजता येईल की एवढी क्रेडिट त्यांची आहे। आणि ते ॲक्च्युली ते कॉलेजला ते प्रोफेसर आहे आणि त्यांच्याकडे डॉक्टरेट हिंदीमध्ये डॉक्टरेट आहे। ते ॲक्च्युली मराठी बोलतात, पण त्याच्याकडे हिंदीमध्ये डॉक्टरेट तरी सगळे आहे। आणि ॲक्च्युली त्यांना असं सांगितलं गेलं की काँग्रेस की जे पार्टी येतात, बरेच लोकांनी सांगितले पार्टीकडे आपले जायचे नाही, आपल्याला कसं आहे की चांगले लोक भेटायला पाहिजे राजनीतीला। आता सुशिक्षित जसे आहे लोक तर तसे काहीतरी कामे
भरपूर चांगले कामे आपल्याकडे करतील. आणि ॲक्च्युली काय आमच्या ते शेजारीच आम्ही शेजारी राहतो आणि तिकडे रोज आमचा भेटणं होतो. त्यामुळे यांच्या बाबत म्हणजे किती ते सांगणे तर कमीच आहे. तर यांचा खूप स्वभाव वगैरे यांचा खूप चांगला आहे आणि खूप सुशिक्षित आहे आणि लोकांची मदत करणारे आहे. आणि त्यामुळे यांना जे काही पार्टी आहे त्यांच्याकडून त्यांनी उमेदवारी मिळावं आणि यासाठी यांना आमच्यातर्फे शुभेच्छा. सरांचं जे कार्य आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये ते मी जवळून पाहिलेलं आहे आणि एकंदर सरांचं जे कार्य सामाजिक आहे. सरांनी शैक्षणिक कार्य आमदार झाल्यावर करावं आणि सरांनी जे प्राध्यापकांचे प्रश्न आहे आवर्जून शिक्षण सेवक वगैरे त्याच्याविषयी विधानसभेत आवाज उठवावा आणि जे रोजगारविषयक प्रश्न आहे म्हणजे खूप बेकारी DED BEdची नेट सेटवाल्यांची UGC वाल्यांची सरांनी तातडीने याची हे घ्यावी आणि हा रोजगाराचा प्रश्न आणि जे मुलं IT सेक्टरमध्ये सर्व्हिस सेक्टरमध्ये आणि शेतकऱ्यांचं मेन शेतकऱ्यांची जे पॉलिसी आहे शैक्षणिक कृषी मंत्री वगैरे बाकीच्या सर्व गोष्टी त्याचं इम्प्लिमेंटेशन धोरणं राबवावे. सरांनी अभ्यास करावा. त्याच्यानुसार हे माझं प्रामाणिक मत आहे. सरांना शुभेच्छा आमदारकीसाठी. सर निवडून 100% येतील. भाजपाचं थोडं हुकुमशाही धोरण आहे हे सर्वांना माहिती आहे. खुलेआम बोलतो. प्रत्येकाचे विचार भिन्न असू शकतात पण जी डेमोक्रेसी काँग्रेसची ती आवर्जून चांगली इथं ही उद्ध्वस्त व्हायला हवी हुकुमशाही. हे माझं प्रामाणिक मत आहे. सरांना शुभेच्छा आहे. मी पांडुरंग कासार, मी रिटायर्ड उपायुक्त डिव्हिजनल कमिशनर ऑफिस पुणे. मी आता सध्या इथं सिनियर सिटीजन आहो. या ट्रॅकवर आम्ही रेग्युलर येतो. आज हा जो विषय आहे नागरगोजे सरांच्या संदर्भात काँग्रेस पक्ष त्यांना उमेदवारी देऊ इच्छितो आहे आमदारकीच्या पदासाठी, ते अत्यंत भूषणावं आणि आमच्या दृष्टीनं अभिनंदनीय गोष्ट आहे. ते एक उमदे आणि कर्तव्यदक्ष उमेदवार म्हणून आहेत. त्यांचा आणि आमचा परिचय गेली 10 वर्षापासून इथं आहे ट्रॅकवर. त्यांच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये नाशिक मतदारसंघामध्ये कुठल्याही भागात त्यांना जर पक्षानं उमेदवारी दिली तर आम्ही सर्वजण त्यांचं निश्चितच अभिनंदन करतो आणि आम्ही या सर्व सिनियर सिटीजनच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देतो. त्यांच्या कर्तृत्वाच्या बाबतीमध्ये आणि इतरही ज्या त्यांच्या ॲक्टिव्हिटीज आहे म्हणजे सामाजिक असतील शैक्षणिक असतील त्याच्यामध्ये त्यांचं काम अत्यंत अग्रगण्य आहे, अनन्यसाधारण आहे. ते नेहमीच इथं ट्रॅकवर सर्वांना मार्गदर्शक आहेत आणि म्हणून आम्हाला या बाबतीमध्ये आनंद होतो आहे आज की पक्षानं त्यांना उमेदवारीसाठी बोलवलं, त्यांना संधी द्यावी ही आमच्या सर्वच इथल्या सिनियर सिटीजनची विनंती आहे, कळकळीची विनंती आहे. आणि उपस्थित असलेल्या सर्व समर्थ जॉगिंग ट्रॅकवरील बंधूंनो, आजचा दिवस जर खऱ्या अर्थानं या दिवसाला यश मिळवायचं असेल तर मला वाटतं तुमच्या आमच्या मनामध्ये जे आहे ते सगळ्यांचं साध्य व्हावं एवढीच तुमची आमच्या सगळ्यांची एक भूमिका आहे. नागरगोजेंचं कौतुक जर होत असेल या निमित्तानं, जर ते नाशिक मध्यमधून जर त्यांना उमेदवारी मिळत असेल तर हे तुमचं आमचं भाग्य. एवढंच नव्हे, ह्या मध्य विभागाचं भाग्य. अरे एवढा सुशिक्षित माणूस ज्यानं डॉक्टरेट केलं आहे, रिसर्च केलं आहे, भाषा आणि साहित्याचा जो मास्टर आहे, अशा माणसाचं कौतुक हे तुमचं आमचं कौतुक आहे. खरं म्हणजे ते ज्या वेळेला या विभागाचं प्रतिनिधित्व करायला जातील, हे प्रतिनिधित्व तुमच्या आमच्यासाठी असेल, समाजासाठी असेल, गोरगरिबांसाठी असेल, असं मी या ठिकाणी गृहीत धरतो. अरे नागरगोजे हे व्यक्ती नाही आहेत, हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. विचार नाही यांच्याकडे तर हे जे काही आहे यांच्या जवळ प्रचंड दूरदृष्टी आहे आणि म्हणून व्यक्तीपेक्षा विचार मोठे असतात. नागरगोजे हे त्या थाटातले, त्या ठेवणीतले, तो वकूफ त्यांचा आहे. आणि म्हणून मी सगळ्यांच्या वतीनं परमेश्वराला अशीच विनंती करीन की असाच उमेदवार आम्हाला लाभू दे, असा प्रतिनिधी आम्हाला मिळू दे की ज्या निमित्तानं नाशिक शहरासारख्या सुशिक्षित आणि एकाची देवांची कर्मभूमी असलेले हे ठिकाण हे पुन्हा पावन कसं होईल आणि सामान्य माणसाला न्याय कसा देता येईल
या दृष्टिकोनातनं तुम्हा आम्हाला सगळ्यांना अपेक्षित असलेली उमेदवारी जर मिळाली तर मला असं वाटतं ह्या नाशिकचं नाव महाराष्ट्रामध्ये लौकिक निश्चित वाढल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी पुनश्च एकदा आपणा सर्वांच्या वतीनं, या ट्रॅकच्या वतीनं, नाशिक मध्य विधानसभेच्या वतीनं नागरगोजेंना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द मित्र हो, डॉक्टर आजीनाथ नागरगोजे हे आपल्याला सगळ्यांना सुपरिचित आहेत. या ट्रॅकवर त्यांचा सगळ्यांशी संपर्क आहे. इथंच नव्हे तर या परिसरामध्ये ते ज्या परिसरात राहतात त्याचप्रमाणे या पंचक्रोशीत त्यांचं खूप चांगलं नाव आहे. आणि त्यांनी आपली जी इच्छा व्यक्त केली की त्यांना नाशिकमध्येमधनं काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी करायची आहे. मगा थोरात सरांनी जे सांगितलं त्याच विचाराचा मी पण आहे. एकूणच राजकारणाची देशातली परिस्थिती पाहिली तर काही वेळा आपल्याला खूप विचार करावा असं वाटतो की हे कसं होणार. त्या ठिकाणी खूप चांगली सुशिक्षित सुसंस्कृत माणसं जर गेली, त्यातल्या त्यात आणखीन उच्च विद्या विभूषित माणसं जर गेली तर मला खात्री आहे की ही माणसं चांगलं नेतृत्व करू शकतील. आणि हे सगळे गुण डॉक्टर नागरगोजेमध्ये आहेत. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. ते कुणालाही आपला मित्र कसा करायचा हे कौशल्य त्यांच्याकडे आहे. ते हजरजबाबी आहेत आणि विनोद शैली त्यांच्याजवळ आहे. आणि हिंदीसारख्या राष्ट्रभाषेचे ते अभ्यासक आहेत, ते प्राध्यापक आहेत. आणि असा जर बहुश्रुत माणूस जर निवडून आला, पुढे गेला, तर मला खात्री वाटते की काहीतरी एक चांगलं नेतृत्व आपल्याला मिळू शकेल, या परिसराला लाभेल. कारण तो आपला हक्काचा माणूस राहील. आणि त्यांना आपल्याला जे काही आपल्या अडीअडचणी समस्या असतील त्या अगदी ठामपणे आपण सांगू शकतो, अधिकारवाणीने सांगू शकतो. म्हणून त्यांना जर उमेदवारी मिळाली तर ती एक आनंददायी बाब ठरेल. नागरगोजे सरांचं शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक कामही उत्तम आहे. ते अनेक ठिकाणी अडलेल्या नडलेल्या लोकांना, गोरगरिबांना मदत करतात, धावून जातात. कोणाचं अडचण असेल तर ती सोडवण्याचा प्रयत्न करतात. आणि अशाच माणसांची खरं गरज आहे. राजकारणामध्ये वाईट प्रवृत्तीची माणसं खूप घुसलेली आहेत, पण त्यापेक्षा सत्प्रवृत्तीची माणसं जर त्या ठिकाणी असली तर एकूणच ते देशाचं वैभव असेल. आणि म्हणून आपण सगळ्यांनी या संदर्भात हा विचार करणं गरजेचं आहे. आणि आपण सगळ्यांनी मिळून नाशिक आपल्या या आकाशवाणी जॉगिंग ट्रॅकचे जे सगळं मित्रमंडळ आहे, आपण शुभेच्छा देऊया नागरगोजे सरांना. आणि मला खात्री आहे जर त्यांना संधी मिळाली तर त्या संधीचं ते सोनं करतील. नागरगोजे सरांनी त्यांची जी इच्छा व्यक्त केलेली आहे की या नाशिकच्या मध्यमधून काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक किंवा उमेदवारी दाखल करायची आणि त्यासाठी प्रयत्न करायचे, आणि त्यासाठी हा पहिलाच शुभारंभाचा कार्यक्रम त्यांनी हा लॉन्च केलेला आहे. मी प्रथमतः त्यांना शुभेच्छा देतो. परंतु या प्रसंगी मी थोडं वेगळं बोलणार आहे. नागरगोजे हे सुशिक्षित आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट आहेत, डॉक्टरेट आहेत, भाषेचे प्राध्यापक आहेत हिंदीचे, आणि त्यांचं आता चांगलं नाव झालेलं आहे सामाजिक कार्यामध्ये. असा सुशिक्षित माणूस, अशी सुशिक्षित माणसं राजकारणात आणि नाशिकच्या राजकारणात जास्तीत जास्त संख्येने येणं हे गरजेचं आहे. ते कारण असं आहे की आज राजकारणामध्ये जी बिघाड झालेलं आहे, लोकांची जी भाषा आहे त्या भाषेला म्हणजे आता ऐकवत नाही. मराठी चॅनल लावल्यानंतर तेच चेहरे, ती शिवीगाळ, तेच घाणेरडं बोलणं. कोणी म्हणतं ठोकून काढा, कोणी म्हणतं तू राहशील नाही तर मी राहील, कोणी काय तर कोणी काय. आता मी फक्त उदाहरणादाखल बोललो, नमुना दाखल. तर हे जे आहे हे लोकशाहीच्या दृष्टीने आणि आपल्या संविधानानुसार तर अजिबातच मान्य नाही. तर सुसंस्कृत, सुशिक्षित, सभ्यता असलेला आणि समाजाभिमुख असं व्यक्तिमत्व आपल्याला गरजेचं आहे. उद्या कदाचित नागरगोजेच्या समोर अजून 2-4 त्यांच्या तोडीचे उभे राहतील. ते जनता ठरवेल काय करायचं ते. आज आपल्या समोर आपल्या समूहातले नागरगोजे पुढे आलेले आहेत.
तर त्यांच्याकडून ही अपेक्षा आहे की आपण आपलं प्रतिनिधित्व जेव्हा कराल ते प्रतिनिधित्व अतिशय उच्च दर्जाचं, सांस्कृतिक दर्जा टिकवणारं आणि लोकशाहीला चांगली दिशा देणारं असावं. या ठिकाणी हा जो विषय आत्ता आहे, या विषयासंदर्भात पुन्हा असं आवर्जून म्हणता येईल की आजच्या राजकारणामध्ये जी मंडळी आहे ती आहेत, चांगली आहेत, सभ्य आहेत, सगळं काही आहे, परंतु त्यांच्याकडे जे फॉलोअर्स आहेत किंवा त्यांचेच काही नेते आहेत ते जास्त बिघाड करतायत. तर अशा बिघाड करणाऱ्या नेत्यांना थोडं तरी काही समज यावी म्हणून चांगल्या माणसांची ही अतिशय गरज आहे. तर आम्ही आपल्याला शुभेच्छा देतो. आपण कुठल्या पक्षातर्फे आहात हा विषय आलायदा, इथं कदाचित इतरही पक्षांचे लोक असतील, परंतु आपल्या मैत्रीपोटी, त्या प्रेमापोटी सगळेजण इथं उपस्थित आहेत, हजर आहेत. कदाचित मतभिन्नताही असेल काहींची, तरी पण सुसंस्कृत आणि सांस्कृतिक शैक्षणिक दर्जा असलेलं नेतृत्व जर पुढे येत असेल तर त्याला आपला सगळ्यांचा पाठिंबा राहील आणि या पाठिंब्याच्या बळावर आपण नक्कीच चांगली वाटचाल कराल. आपण मुंबईला जाणार आहात, आपल्याला त्यासाठी शुभेच्छा. निवडणूक हा पुढचा फार मोठा टप्पा आहे, त्या टप्प्याच्या कसोटीलाही आपण उतराल याची खात्री वाटते. पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांच्या वतीने थांबतो. माननीय आदरणीय आदिनाथ नागरगोजे प्राध्यापक यांचे माझे बऱ्याच दिवसापासूनचे वैयक्तिक आणि मित्र म्हणून जवळचे संबंध आहेत. नाशिक मध्य विधानसभेसाठी त्यांना पुरस्कृत निवड होण्याची बातमी ऐकल्यानंतर आम्हाला त्या खूपच आनंद झाला आणि त्यांचं जवळून बघितलेलं कार्य, त्यामध्ये समजा मल्हारखान झोपडपट्टी असेल, शरणपूरचा मागासवर्गीय भाग असेल, या भागामध्ये त्यांनी केलेलं कार्य, नंतर समर्थ जॉगिंग ट्रॅकवर सिनियर सिटीजनसाठी त्यांनी सुरू केलेले वाढदिवसाचे कार्यक्रम, नंतर वेगवेगळ्या ग्रुपला आपल्या मनोरंजनाच्या काही सुविधा उपलब्ध करून देणे, लोकांना आर्थिक मदत करणे, शाळा कॉलेजेसमध्ये आपल्या गरीब विद्यार्थ्यांना फी भरणे किंवा पुस्तकं वह्या वाटप करणे, असे उपक्रम ते दरवर्षीच करत असतात. शिवाय पक्ष पातळीवर त्यांचं नाशिक शहरामध्ये जे योगदान आहे ते खूपच स्पृहणीय आहे. आपण त्यांच्या या पुरस्कृत होण्यासाठी आपण शुभेच्छा देऊया. मित्रत्व हे खूप मोठे असतं आणि ते मोठे पण मला टिकवायचं. म्हणजे कुठल्याही छोटी किंवा चिल्लर कामामध्ये न रमता आपल्या सिनियर सिटीजनला एक धीर देणे, त्यांच्यावर प्रेम करणे, त्यांची मनं जिंकणे, त्याच्यासाठी काहीतरी काम करण्याचा प्रयत्न करणे, या गोष्टी मी करत आलेलो आहे आणि पुढे करणार आहे. परवाच्या इंटरव्ह्यूसाठी आपण मला शुभेच्छा द्याव्यात असं मला वैयक्तिक वाटतं. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज.